लीला पुनावाला फाउंडेशनने आपली शिष्यवृत्ती देण्याची परंपरा कायम ठेवत यावर्षी देखील 2020-2021 पदवी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती घोषित केली आहे। फाउंडेशनने नुकतेच 25व्या वर्षात पदार्पण केलंय। आर्थिक परिस्थितीमुळे बऱ्याच मुलींना उच्च शिक्षणापासून वंचित राहावं लागतंय। अशावेळी समाजातील हुशार गुणवत्ताधारक मुलींना उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्याबरोबरच इतर प्रशिक्षण कार्यक्रम देण्याचं काम लीला पुनावाला फाउंडेशन गेली 24 वर्षापासून करतायत। इंजिनिअरिंग, नर्सिंग, फिजिओथेरपी, विज्ञान अशा विविध शाखेतील पुणे जिल्ह्याच्या शैक्षणिक संस्थांमध्ये शिकणाऱ्या मुलींना पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येणार आहे। चला तर अधिक माहिती घेऊयात फाउंडेशनच्या जनरल मॅनेजर कल्याणी नानचकर यांच्याकडून। लीला पुनावाला फाउंडेशन हे रजिस्टर्ड चॅरिटेबल ट्रस्ट आहे। फाउंडेशन 1995 साली पद्मश्री लीला पुनावाला यांनी त्याची स्थापना केली आणि 1996 पासून आपण मुलींना, गरजू आणि हुशार मुलींना आपण या फाउंडेशनच्याकडनं स्कॉलरशिप देतो। ही स्कॉलरशिप त्यांच्या पूर्ण शिक्षणासाठी ही स्कॉलरशिप दिली जाते आणि आतापर्यंत फाउंडेशननी पूर्ण 25 वर्षामध्ये 9,000पेक्षा जास्त मुलींना या स्कॉलरशिपकडनं मदत केलेली आहे। तसंच या स्कॉलरशिपचं वैशिष्ट्य म्हणजे या स्कॉलरशिपच्या बरोबर फक्त आर्थिक मदतच त्यांच्या शिक्षणासाठी केली जाते असं नाही, तर त्याच्याच बरोबर त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण सुद्धा दिलं जातं। शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या मुलींच्या अंगी असे कौशल्य असलं पाहिजे की त्यांना चांगल्या प्रकारचा जॉब मिळू शकेल आणि चांगल्या प्रकारचा जॉब करून त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनू शकतील आणि त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबियांनाही त्या मदत करू शकतील। हा फाउंडेशनच्या कामाचा उद्देश आहे। हे फाउंडेशनचं 25वं वर्ष आहे। आतापर्यंत आपण पुण्यामध्ये ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी स्कॉलरशिप तसंच स्कूल प्रोजेक्ट पण आहे फाउंडेशनचा की ज्याच्या अंडर 7वी पासून आपण मुलींना त्यांच्या पूर्ण ग्रॅज्युएशन पर्यंतच्या शिक्षणासाठी मदत करतो। त्याचबरोबर 2014 पासून अमरावती, वर्धा या डिस्ट्रिक्टमध्ये सुद्धा आपण या प्रकारची स्कॉलरशिप देण्यासाठी सुरुवात केलेली आहे फाउंडेशनने। तसंच 25व्या वर्षी हैदराबाद या नवीन राज्यामध्ये सुद्धा इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमासाठी ही या स्कॉलरशिपची सुरुवात होणार आहे। या स्कॉलरशिपच्या संदर्भात माहिती सांगायची म्हणजे या स्कॉलरशिपचे जे शाखा आहे की ज्यांच्यासाठी आम्ही स्कॉलरशिप देतो त्या शाखा आहेत इंजिनिअरिंग, नर्सिंग आणि फार्मसी। या तिन्ही शाखांसाठी आम्ही स्कॉलरशिप देतो ग्रॅज्युएशनच्या स्टडीजसाठी आणि सायन्स हे पण एक त्याच्यामधलं फील्ड आहे की काही डिस्ट्रिक्टेड शाखांसाठी ही स्कॉलरशिप दिली जाते। मॅडम, खूप छान वाटतंय हे ऐकताना की गेली 25 वर्ष इतक्या सुंदररित्या कार्यरत आपलं हे फाउंडेशन आहे। मला हे जाणून घ्यायची इच्छा आहे की कोरोनाच्या अशा काळातही फाउंडेशन कशा पद्धतीने कार्य करतंय? फाउंडेशन हे वेगवेगळ्या प्रकारचं जे ट्रेनिंग वर्कशॉप्स आहेत किंवा प्रोग्राम्स आहेत ते वेगवेगळे सोशल मीडियातले ऑनलाईन जे टूल्स आहेत जसं मायक्रोसॉफ्ट टीम किंवा झूम ऍप किंवा अशा ऍप्सच्या थ्रू मुलींपर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे की मुली आपल्या स्वतःचा अभ्यास सांभाळून कॉलेजचा हे प्रोग्राम्स पण अटेंड करू शकतील आणि त्यांच्या घरी बसून सुद्धा सोशल डिस्टन्सिंगचे रूल फॉलो करून त्या या प्रोग्रामचा फायदा घेऊ शकतील। मॅडम, फाउंडेशन बद्दलची आणखीन माहिती विद्यार्थिनींना कुठे मिळू शकेल? फाउंडेशनचं हे जे स्कॉलरशिपचं काम आहे त्याच्यासाठी जे ऍप्लिकेशन करायला लागतं ते ऍप्लिकेशन आमच्या लिंकवरती उपलब्ध आहे। ती लिंक आहे www.lpfscholarship.com। याच्यावरती या लिंकवरती तुम्हाला स्कॉलरशिपच्या नियमांची सगळी माहिती तसंच फॉर्म उपलब्ध आहे। फक्त ही जी लिंक आहे ही तुम्ही लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवरतीच फक्त चेक करा, कारण मोबाईलवरती तुम्हाला पूर्णपणे ऍप्लिकेशन फॉर्म आणि नियमांची माहिती मिळू शकणार नाही। प्रतिनिधी रीता शेटिया, महाराष्ट्र न्यूज, पुणे। व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज।